मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी प्रीमियम 45 सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामधलीच ही तिसरी प्रश्नपत्रिका आहे. तर आपण अतिशय महत्त्वाचे या सिरीजमध्ये प्रश्न पाहणार आहोत. तर पाहूया मित्रांनो, पहिला प्रश्न काय म्हणतो. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? यामध्ये 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. सोलापूर, इचलकरंजी, कोल्हापूर, नागपूर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो इचलकरंजी. अतिशय ऑथेंटिक प्रश्न आहेत की जे एक्झामला रिपीट झालेले आहेत, तेच प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. दुसरा प्रश्न, कोणत्या नदीच्या खोऱ्यात दगडी कोळसाच्या खाणी एकवटलेल्या आहेत? यामध्ये 4 ऑप्शन दिलेले, गिरणा, तापी, वर्धा. यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 सी, वर्धा. त्यानंतर पुढचा प्रश्न, दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदासांनी कोठे लिहिला? तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 4 ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. सज्जनगड, चाफळ, शिवथरळ, पैठण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 शिवथरगड. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा, देशात सहकार चळवळीत आघाडीवर असलेले राज्य कोणते? गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे देशात सहकार चळवळीमध्ये महाराष्ट्र राज्य हे काय आहे? आपले आघाडीवर असलेले राज्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे? अतिशय ऑथेंटिक प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेत आहोत मित्रांनो. जर तुम्ही एवढ्या प्रश्नाचा सराव केला आणि त्याच पद्धतीने जे आपण प्रीमियम क्वेश्चन सेट काढले आहेत आणि प्लस नोट्स आहेत, शिपाई पदासाठी एवढंच पुरेसा, एवढं जरी तुम्ही केलं तरी मित्रांनो 28 ते 29 प्लस तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळतील. आणि ज्यावेळेस एक्झाम होईल त्यावेळेस तुमचं मेसेज या ठिकाणी येईल की सर खरंच तुम्ही सांगितल्या पद्धतीने आम्हाला फायदा झाला आणि आमचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, राज्यात उपग्रह दळणवळण केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे. त्यानंतर प्रश्न पुढचा, भारतात हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेला पन्ना हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. त्यानंतर प्रश्न पुढचा, काजू उत्पादनात कोणता जिल्हा अग्रेसर आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी काजू उत्पादनासाठी अत्यंत अग्रेसर असलेला जिल्हा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, तापी नदीचा उगम कोठे होतो? यामध्ये सुद्धा 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, मुलताई, भीमाशंकर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तापी नदीचा उगम मुलताई सातपुडा रांगामध्ये होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणते शहर गुळाचा बाजार पेठेसाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर. त्यानंतर पुढचा प्रश्न, अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना कोठे झाली होती किंवा कोठे झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना नाशिक या ठिकाणी झाली. त्यानंतर पुढचा प्रश्न, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले करण्यासाठी कोणी उपोषण केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे साने गुरुजी. त्यानंतर पुढचा प्रश्न, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर पुढचा प्रश्न, निसर्गामध्ये एकूण किती मूलद्रव्य आढळतात? टोटल मूलद्रव्य किती आहेत? तर टोटल आहेत या ठिकाणी 92. त्यानंतर पुढचा प्रश्न, मानवी शरीरात एकूण किती हाडे आहेत? तर मानवी शरीरामध्ये एकूण 206 हाडे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, हिराकूड प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे प्रकल्प खूप वेळेस विचारला जातो कोणत्या नदीवर आहे, कोणत्या राज्यावर आहे. तर याच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावे लागतील. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ओडिसा. त्यानंतर पुढचा प्रश्न, भाभा अणुसंशोधन केंद्र बार्क कोठे आहे? तर याच्या एक्झाम सुद्धा होत असतात बघा भाभा अणु संशोधन केंद्राच्या. तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवावा लागते. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे मुंबई. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय टेक्नॉलॉजी दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 11 मे दिवशी टेक्नॉलॉजी दिवस या ठिकाणी साजरा केला जातो. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला धावपटू कोण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कमलजीत संधू. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. त्यानंतर पुढचा प्रश्न, समुद्राची आग या शब्दासाठी एक शब्द तुम्हाला काय करायचे निवडायचा आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वडवानल. त्यानंतर पुढचा प्रश्न, शाप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रदान. ठीक आहे. तोंड येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तोंडात फोड येणे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अश्रस्त या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला निवडायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पिंपळ. त्यानंतर पुढचा प्रश्न, मी अभ्यास केला होता या वाक्याचा काळ तुम्हाला ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पूर्ण भूतकाळ. त्यानंतर पुढचा प्रश्न, तर प्रश्न क्रमांक 26 पहा, एका संख्येचा 1/3 हा 13 आहे तर त्या संख्येनं 40% किती होईल? आणि 27वा 2 क्रमावर विषम संख्येचे लसावे 143 आहे तर त्या संख्या कोणत्या? 28वा
ठीक आहे 29. तर हे सगळे गणितोडचे प्रश्न आहेत. तर या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचे आहेत. आणि ही टेस्ट सिरीज आपली कशी वाटत आहे याचा अभिप्राय देखील तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचा आहे. तशाच प्रकारे आपण ही पीडीएफ सुद्धा डायरेक्टली आपल्या टेलिग्राम चॅनल अपलोड करत असतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तसेच मित्रांनो, आपण खास मुंबई उच्च न्यायालय लिपिक आणि शिपाई या पदासाठी वेबिनार ठेवलेला आहे. त्या वेबिनारची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी सर्व समस्यांचे समाधान ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे. तसेच शिपाई आणि लिपिक या पदासाठी ऑथेंटिक कंटेंट्स आपण तयार केले, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता.